प्रसिद्ध असा कोकणातील आंबा जो आपल्याला विशेषतः मे महिन्यामध्ये खायला आणि पाहायला मिळतो, हा केवळ फळ नसून कोकणाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रत्नागिरी शहरातील अनेक व्यावसायिक आजही हा व्यवसाय करत आहेत, तरी काहींनी आपली शेती आणि बागायती इतरांना करायला दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कुरतडे गावातील संपदा पवार गेली 40 वर्षांपासून आंबा, हळद, काजू आणि भाजीचा व्यवसाय करत होत्या. मात्र आज त्या मन मारून जगत आहेत, कारण सध्याच्या पिढीची या व्यवसायाकडे वळण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. गावातील 200हून अधिक तरुण मुंबई, पुणे अशा शहरांकडे वळलेले आहेत. त्यामुळे गावात राहून परंपरागत व्यवसाय पुढे नेणारं हात कमी होत आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय आज हळूहळू दूर जाताना दिसत आहे. तरुणांनी पुन्हा या शेतीकडे आणि व्यवसायाकडे लक्ष दिलं नाही तर कोकणाची ही ओळख भविष्यात केवळ आठवणीत राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच आधुनिक शिक्षणासोबत पारंपरिक व्यवसायाची जोड देत नव्या पिढीने या वारशाचं जतन करणं गरजेचं आहे. नमस्कार. नाव कसं तुमचं? संपदा संतोष पवार. ग्रामीण भागात तुम्ही व्यवसाय करतात, तर तुमचे एकूण व्यवसाय किती आहे? माझे एक आंब्याचा, सीजनवारी भाजी वगैरे, हळद करते. असं मला खूप म्हणजे असा छंद करण्याचा व्यवसाय वगैरे. आंबा. गेली तुम्ही 6 वर्षांपासून हो. व्यवसाय करताय. काय सांगाल या व्यवसायाबद्दल? आंब्याची सुरुवात म्हणजे आधी साफसफाई करावी लागते, खत पाणी वगैरे करावे लागते. त्यातून म्हणजे त्याच्यातून व्यवसाय केलं म्हणजे सगळंच त्याच्यात हे होत नाही. म्हणजे आंब्याला म्हणजे फवारणी, सीजनवारी फवारणी केले, वेलच्या वेळी आंब्यांचं हे केलं तर उत्पन्न भेटू शकतं आंब्याला. त्याच्यातून फायदा वगैरे भेटू शकतो. गावातील आत्ताची तरुण पिढी हा व्यवसाय करायला मागत नाही, तर त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? त्यांना म्हणजे असं हे आंब्याचं वगैरे त्यांना असं हे वाटत नाही, सक्षम होईल की नाही होईल ह्याच्यावर त्यांना ते वाटत नाही. म्हणून ते मुंबई किंवा पुणे इकडे बोलतात. सीजनवारी आंब्याच्या वगैरे व्यवसाय, आंबा किंवा काजूच्या ह्याच्यात बोलत नाही मुलं. तुम्हाला असं वाटतं की ती वळली पाहिजे? हो आर्थिकने सक्षम असल्यावरच हा व्यवसाय होतो. हो हो जर सक्षम आर्थिक नसेल तर तुम्हाला काय वाटतं, व्यवसाय सक्सेस होत नाही का? ना होऊ शकत. आर्थिक हवं. यासाठी शासन प्रशासन तुम्हाला काही मदत करतं का व्यवसाय नवीन उभारण्यासाठी? तसं आपण मनापासून म्हणजे मुलांनी किंवा आपण मनापासून केलं तर आर्थिक भेटू शकतं. सरकार वगैरे म्हणजे असं हे करावं लागतं, कर्ज म्हणा किंवा काय हे करायचं असेल तर ती मदत घेऊ शकतात. तुम्ही कधी तिथपर्यंत गेलात का आर्थिकसाठी, शासन प्रशासन किंवा सरकारपर्यंत म्हणजे तेवढी अजून आमची काही वेळ आली नव्हती म्हणजे जाण्याची अशी. जाण्याची? आत्ताची तरुण पिढी हा व्यवसाय करतच नाही किंवा ह्या व्यवसायाकडे वळत नाही. आज कोकणात बघायला गेलं तर जगप्रसिद्ध आंबा जो आपल्या कोकणात पिकला जातो, तर तो आत्ताची मुलं करायला मागत नाही. तुमचं काय म्हणणं आहे त्या मुलांवर? त्या मुलांनी केलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आंब्याचं किंवा ह्याच्यातून उभं राहिलं तर व्यवस्थित मुलं सक्षम होऊ शकतात. काय वाटतंय तुम्हाला, त्यांची मानसिकता का नसावी व्यवसाय करण्याबद्दलची? त्यांना आता ते का वाटतं हेच काय काय हे होत नाही. बरेचसे कष्ट आहेत किंवा हा कष्ट करावेच लागतात. किंवा आता जर बघायला गेलं तर बऱ्याचशा मशिनरी उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा जो स्ट्रगल होता, जे कष्ट होते, जे आधी तुम्ही करत आलात, ते आता फारसे नाहीये ह्या व्यवसायाला. तरी सुद्धा रत्नागिरीची तरुण मुलं मुंबई आणि पुण्याकडे वळतात, हा व्यवसाय करत नाहीये. मला उत्पन्न किती भेटतं? उत्पन्न जवळजवळ म्हणजे 20,000 असं भेटतं. किती डझन आंबे जातात तुमच्या वर्षाला म्हणजे तसे पेट्या असतात, त्या पेट्या डझन एखादं मागितलं तर डझन वारी देतो. पेट्या असल्या तर पेट्या होलसेल म्हणजे 30-35 तसा आला माल तर तसा आम्ही देतो. साधारण आता पाऊस वगैरे नाही पडत आहे, सपोज आता जर पाऊस आंब्यांवर पडला तर हा पडणारा पाऊस चांगला असतो का आंब्यासाठी? नाही, नुकसान होतं काय नुकसान होतं त्याच्यावर. मग हे नुकसान झालं, शासन प्रशासन त्याच्यावर तुम्हाला काही मदत करतं का? शासन प्रशासन म्हणजे आपण गेलो त्यांच्याकडे सांगितलं माझ्या आंब्यांची नुकसान झाली तर ते थोडंफार देतात. आता जवळजवळ 10-20 हजार म्हटलं तर जवळजवळ 10 किंवा 5,000 एवढं फक्त आम्हाला देतात ते. हा आंब्याचा व्यवसाय मी करते, तेच मुलांनी पण करावा, संस्कृती मुलांनी पुढे न्यावी.